अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं तेषां चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. महायोगपीठे तटे भीमरथ्यां परं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तोपहृतमश्नामि प्रियतात्मनः. मग निश्चिम भाव उल्लासे मज अर्पावयाचे निमिषे फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. श्रीमद भगवद्गीता अध्याय 9व्या अध्यायातील 26व्या क्रमांकाचा श्लोक आहे. या श्लोकातून स्वतः भगवंत माझी प्राप्ती वा माझी भक्ती करण्याकरता नेमकं काय करावं लागतं त्या संबंधाने या श्लोकातून एक विचार प्रगट केलेला आहे. सेवेचं प्रवृत्ती निमित्त ग्रामस्थ भाविक भक्त म्हैसाळ यांच्या वतीने हा ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा संपन्न होत आहे. त्या निमित्ताने काही चिंतन घडावं, काही नामस्मरण घडावं, काही सत्संग घडावा, काही विचाराची देवाणघेवाण घडावी म्हणून ही प्रवचनमाला आणि प्रवचनाची सेवा आयोजित केलेली आहे. त्यातील हे आजचं दुसरं पुष्प आहे. चौथा 6वा दिवस. हो 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 न प्रवचनाचं म्हटलं असतं. पारायण चालू आहे 7 दिवस, बरोबर आहे, 6वा आहे. पण प्रवचन 2 दिवसच आपण ठेवलेलं आहे ते म्हण. आणि त्यातील हातचा सेवेचा योग आमच्या हरिभक्तीपरायण खाड्याबा यांच्या माध्यमातून इथं सेवेचा योग आहे. पण गावाचा परिचय नाही, गावाचा परिचय पण गावच्या लोकांचा परिचय नाही. म्हैसाळ गाव ऐकून आहे, वर्षातून बऱ्याच वेळा या मार्गाने आम्ही जातो कार्यक्रमाला, पण गावामध्ये कधी येण्याचा संबंध आला नाही. आमचा संबंधामध्ये काही प्रवचन कीर्तन असेल तर संबंध, एरवी कुठला गावाशी संबंध येत नाही. गावात राहून सुद्धा आमच्या गावाच्या लोकांशी संबंध येत नाही आमचा. काही प्रवचन कीर्तन असेल तर आपण 4 लोकात जातो, एरवी लोकात जात नाही. बरं आपण आणि आपली परमार्थाची साधना कुठल्या लौकिक कार्यक्रमालाही जात नाही. कुणाचं लग्न नाही, बारसं नाही, वास्तुशांती नाही. म्हणून लोकांचा परिचय या संबंधाने. म्हणून आबांच्या माध्यमातून या गावाशाचा हा सेवेचा योग आहे. ही अविरत सेवा चालली पाहिजे. आपण सांगितलं बऱ्याच वर्षापासून हा नामोत्सव संपन्न होतो, पण मध्ये खंड पडला. आता आपण त्याला आरंभ केलेला, आता त्याला थांबवू नका बरं. कारण हे भौतिक युग आहे.
या भौतिक युगामध्ये आज अध्यात्म विचाराची गरज आहे. केवळ भौतिक साधनाच्या द्वारे मनुष्य सुखी होत नाही. कितीही भौतिक प्रगती जीवनामध्ये झाली तरी दिवसेंदिवस माणसाची अशी अवस्था निर्माण झालेली आहे, माणसं बहिर्मुख होत चाललेली आहे. किंबहुना आज वैचारिक प्रदूषण वाढत चाललेलं आहे, भावनिक प्रदूषण वाढत चाललेलं आहे. आणि त्याचा परिणाम जे मनाला समाधान, बुद्धीला स्थैर्य पाहिजे ते आज माणसाच्या जीवनातून हरवलेलं आहे बरं. आणि ते जर प्राप्त करायचं असेल तर याच्याशिवाय पर्याय नाही आहे. या भौतिक जगामध्ये आपल्याला राहावं लागेल, याचा त्याग करता येत नाही का? आपण येताना असं काही कर्म घेऊन आलोय, कर्म संपल्याशिवाय गावाचा, देहाचा त्याग करता येत नाही. मग ते कर्म भोगत असताना सुद्धा आपल्या मनातलं मानसिक संतुलन बिघडता कामा नये बरं. त्याला सद्विचाराची आज गरज आहे. आणि सद्विचाराची गरज असल्यामुळे हे विचार आपण समाजापर्यंत पोचवले पाहिजेत. समाजाच्या मना मंदिरात, बुद्धीमध्ये ते उतरले पाहिजेत. एक मनुष्याच्या जीवनाला योग्य दिशा दिली पाहिजे, योग निर्णय जीवनामध्ये घेता आला पाहिजे. आणि तो भाव मनी मानसी घेऊन साधू संतांनी काही वाङ्मय निर्माण केलं आणि त्या वाङ्मयाच्या द्वारे हे विचार एकत्र केले. ज्ञानोबांनी वर्णन केले, जीवनामध्ये काशिक अवस्था येईल, ऐशी दशा येईल पुढे, तै मन होईल वेडे, चिंतुनी ठेवी रोकडे आत्मज्ञान. असा जीवनामध्ये एक प्रसंग येईल, मन वेड होईल, वेड, मनाचं संतुलन राहणार नाही. त्यावेळी तुम्ही काय करणार? काही करू शकत नाही. ती अवस्था येण्याच्या आधीच तुम्ही चांगले विचार ग्रहण करा, चांगले विचार ग्रहण करा. म्हणून ऐशी दशा येईल पुढे बरं का. दिवसेंदिवस माणसाच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये फरक होत जातो. म्हणून या विचाराची आज समाजाला गरज आहे आणि अधिकाधिक समाजामध्ये विचार पोचवले पाहिजे. मग त्यात कर्माचा विचार आहे, भक्तीचा विचार आहे, ज्ञानाचा विचार आहे, योगाचा विचार आहे, अनेक साधनाचा विचार मांडलेला आहे. जप आहे, तप आहे, व्रत आहे, तीर्थ आहे, नामस्मरण आहे, अशा अनेक साधनाचा विचार मांडलेला आहे. आणि ती साधना त्याच्या अधिकाराप्रमाणे ती त्यांनी साधना जीवनामध्ये करावी. कुणी जप करत असेल, कुणी तप करत असेल, कुणी व्रत करत असेल, कुणी तीर्थ यात्रा करत असेल, कुणी योग करत असेल. पण त्या सर्व साधनेमध्ये एक विशेषत्व जर कोणत्या साधनेचं असेल तर भक्ती पंत बहु सोपा, पुण्य नागवेया पापा, येणे जाणे केपा, येणे एकची खंड. भक्ती मार्ग अतिशय सोपा आहे आणि त्या भक्ती मार्गाचं अनुकरण आपण केलं पाहिजे. आणि त्या भक्ती मार्गाला लागलं पाहिजे. कसं लागलं पाहिजे? झड झडोनी वहिला निघ, हे भक्तीचे वाटे लाग, या पावशी अव्यंग निजधाम माझे. या प्रपंचातून मन बाजूला काढलं पाहिजे आणि भक्ती मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे. आणि त्या मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे. मग त्या मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे ते मार्ग म्हणजे भक्ती. मग ती भक्ती म्हणजे नेमकी काय करायची? भक्ती करणं म्हणजे काय? त्या भक्तीचा नेमका अर्थ काय? आज लोक म्हणतात आम्ही देवाची भक्ती करतो. देवाची भक्ती करता म्हणजे नेमकं काय करता? काय करणं म्हणजे भक्ती हो. रोज देवाला नमस्कार करणं म्हणजे भक्तीच आहे.
देवाची पूजा करणं म्हणजे भक्तीच आहे. त्याचं नामस्मरण करणं म्हणजे भक्तीच आहे. पण एक एक अंगाचा विचार मांडलेला आहे. एका अंगाचा विचार मांडलेला. तुकोबारे बोलून गेले, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मे भोग ब्रह्मतनु. देवाला नमस्कार करणं ही भक्तीच आहे. सर्व ठिकाणी देवाला पाहणं ही भक्तीच आहे. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. म्हणून असा अनेक अंगाने भक्तीचा विचार प्रगट केलेला आहे. भक्ती म्हणजे काय? आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं प्रेम देवाला देणं म्हणजे भक्ती. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. म्हणून त्या भक्तीच्या संबंधाने बराच विस्तार, बराच विचार भक्तिशास्त्रातून सांगितलेला आहे. स्वतः संतांनी विचार मांडलेला आहे. किंबहुना ज्याची भक्ती करायची त्या देवानेचा विचार मांडलाय. बरं, माझी भक्ती करा असं देवाला सांगायचं नाहीये. आमच्या तुमच्या उद्धाराची व्यवस्था लागण्याकरता हा मांडलेला विचार आहे. लहान मुलाला घरामध्ये सांगावं लागतं, बाया माझ्या पाया पड. का? त्याला वळण लागण्याकरता. आपलं स्वतःचं मत वाढवण्याकरता नव्हे बरं का. जसं आपल्याच मुलाला आपण सांगावं लागतं पाया पड, एक वळण लागण्याकरता. तो पाया पडला म्हणजे आपण मोठे होत नाही, पण तो मोठा होतो बरं का. त्याच्यावरती संस्कार होतात. त्याच्या जीवनाला एक जडणघडण व्हायला सुरुवात होते. तसं भगवंतांनी त्या भक्तीचा विचार मांडत असताना स्वतःच विचार मांडला की भक्ती करा. भक्ती करा म्हणजे काय? काय नाही. भगवंतांनी सांगितलं, तुमच्या अंतःकरणामध्ये जो भाव आहे तो भाव मला द्या. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी भाव आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जो देवाविषयी असलेला भाव देवाला समर्पित करायचा आहे. बरं, मग तो समर्पित करायचा कसा? आपल्याच अंतःकरणामध्ये असलेले काही विचार प्रगट करावे लागतात. कसे प्रगट करावे जातात? वाणीच्या द्वारे. चार माणसं एकत्र आली की काय सांगतात? आपल्या जीवनातली सुख दुःख सांगतात. ती कशाने सांगतात? शब्दातून प्रगट केली जातात. म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये काही भावना आहेत, तुमच्या अंतःकरणामध्ये काय भावना आहेत, त्या प्रगट करण्याकरता शब्द हे साधन आहे बरं का. आणि शब्दाच्या द्वारे ते प्रगट केले जातात. जसं प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काही विचार आहेत, भाव आहेत, सुखदुःख आहेत, ती प्रगट करण्याकरता जसं शब्द हे साधन आहे, तसं आपल्या अंतःकरणामध्ये असलेला देवाविषयी भाव, तो भाव देवाला समर्पित करण्याकरता साधन काय? पत्रम पुष्पम फलं तोय. अंतःकरणातला भाव देवाला द्यायचा. तो कसा द्यायचा? भगवान सांगतात, एखादं मला फूल द्या, एखादं मला पान द्या, एखादं मला फळ द्या, आणि यातलं काही नाही जमलं तर कमीत कमी ओंजळभर पाणी द्या. पण ते कसं द्या? भावपूर्वक द्या. पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. आपल्या अंतःकरणातलाच भाव देवाविषयी असलेला तो देवाच्या समोर प्रगट करायचा आहे. आणि तो प्रगट करण्याकरता काहीतरी निमित्त लागतं. फुले हे निमित्त आहे, पान हे निमित्त आहे, फळ हे निमित्त आहे, पाणी हे निमित्त आहे. पण तो भाव प्रगट करण्याकरता ते द्यावं लागतं बरं का. नुसता देवाच्या समोर शब्दाने भाव प्रगट करता येत नाही. व्यवहारामध्ये भावना प्रगट करता येतात शब्दाने, पण देवाविषयी असलेला भाव हा वाणीने प्रगट करता येत नाही. तो क्रियेतून प्रगट करावा लागतो.
काहीतरी समर्पणातून तो प्रगट करावा लागतो बरं का, लक्षात ठेवा. आपल्या अंतःकरणामध्ये असलेला भाव देवाच्या समोर प्रगट करण्याकरता काय करावं? देवाला नमस्कार करावा, नतमस्तक व्हावं. भाव प्रगट करण्याकरता नमस्कार करायचा बरं का, लोकाला दाखवण्याकरता नव्हे. आपण देवाच्या समोर गेल्यानंतर काय करतो? नमस्कार करतो. कशा करता? आपल्या अंतःकरणातला भाव प्रगट करण्याकरता नमस्कार करायचा आहे बरं. तसं आपल्या अंतःकरणातली ही भावना देवाला समर्पित करायची आहे, आणि ती समर्पित केल्याकरता एखादा वस्तूचा स्वीकार करावा लागतो बरं, आणि त्या वस्तूच्या माध्यमातून तो भाव देवाला द्यायचा असतो. आपण देवाला नैवेद्य दाखवतो. का दाखवतो? देव जेवतो म्हणून दाखवतो का देव जेवत नाही म्हणून दाखवतो? भाव प्रगट करण्याकरताच आहे बरं. देवाला नैवेद्य दाखवलेला देव कधीही खात नाही का? खातो? नाही खात बरं. आणि समजा रोजच्या रोज देवाला नैवेद्य दाखवत असताना रोज जर देव जेवायला लागला तर माणसं देवाला नैवेद्य दाखवणार नाही. दाखवणार नाही. दुसरा विचार सांगतो, रोज जर देव जेवायला लागला तर आपल्या घरामध्ये एक जेवणाऱ्याची संख्या वाढली, तेव्हा रेशन कार्डामध्ये नाव लावावं लागेल देवाचं. त्याच्याही नावचं रेशन महिन्याला मिळालं पाहिजे. का घरात जेवढी माणसं आहेत तेवढं तांदूळ मिळतं ना. मग देव सुद्धा रोज जेवतो, त्याच्या नावचं तांदूळ मिळालं पाहिजे. असं माणसं नाव लावतील उद्या, म्हणून देवाने सांगितलं मी खात नाही. पण तो नैवेद्य दाखवला जातो आपल्या अंतःकरणातला भाव प्रगट करण्याकरता. म्हणजे ज्या ज्या वस्तू देवाच्या समोर ठेवल्या जातात त्या देवाने स्वीकाराव्यात म्हणून आपल्या अंतःकरणातला भावपूर्वक तो पदार्थ देवाला द्यायचा आहे बरं का. नुसता पदार्थ देव कधीही स्वीकारत नाही, किंबहुना त्या पदार्थाच्या माध्यमातून आमच्या तुमच्या अंतःकरणामध्ये असलेला भाव देव स्वीकारतो बरं. फक्त देव भावनेचा स्वीकार करतो, वस्तूचा स्वीकार करीत नाही. वस्तूचा स्वीकार करत नाही. आपल्याला एखाद्याने फुल दिलं, फुल दिल्यानंतर माणसं काय करतात? सुगंध घेतात. सुगंध घेतले की त्याचं काम संपलं बरं का. म्हणजे फुलातला सुगंध, पराग. तसं जी वस्तू आपण देवाला देणार आहे ती देत असताना देणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये काय भाव आहे त्या भावनेचा परमात्मा स्वीकार करतो, वस्तूचा स्वीकार करत नाही. का? वस्तू त्यांनी निर्माण केलेत, आम्ही तुम्ही निर्माण केलेल्या नाही. फुल कुणी निर्माण केले? देवानेच निर्माण केले. झाड कुणी निर्माण केले? देवानेच निर्माण केले. पाणी कुणी निर्माण केले? जे जे देवाला आज अर्पण करतो हे मनुष्याने निर्माण केले का देवाने निर्माण केले? त्यानेच निर्माण केलेलं ते त्यालाच द्यायचं आहे. पण ते भावपूर्वक दिलं तर ती भक्ती ठरते. आणि भावा वाचून जर ती वस्तू देवाला दिली तर ती भक्ती ठरत नाही. ठरत नाही बरं. म्हणून भावनेला फार महत्व आहे. आणि तो भाव प्रगट करण्याकरता काही गोष्टीचा विचार इथं भगवंतांनी प्रगट केलेला. पत्रम, पत्रम म्हणजे पान. आता त्याचं आपण वर्गीकरण केलंय. तुळशीचं पान भगवान विष्णूला आवडतं, विठ्ठलाला. बेलाचं पान शंकराला आवडतं, दुर्वा गणपतीला आवडतात. आपण वर्गीकरण केले. कमळाचं फूल लक्ष्मीला आवडतं, पांढरं फूल महादेवाला आवडतं, तांबडं फूल गणपतीला आवडतं, हनुमंताला. प्रत्येकानं आपण वर्गीकरण केले बरं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाला कोणतंही फुल दिलं तरी देव त्याचा स्वीकार करतो. अमुकच फुल पाहिजे असं का नाही. फक्त देणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये भाव पाहिजे.
घेणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. तो देवाने वर्णन केले, अरे अर्जुना, मला एखादा भक्त फुल अर्पण करण्याकरता आल्यानंतर ते सुकलेलं आहे का उमललेलं आहे मी विचार करत नाही. ते देत असताना त्याच्या अंतःकरणामध्ये काय भाव आहे तो भाव पाहत असतो. माझा वस्तूशी संबंध नाहीये, पण जो कोणी मला हे अर्पण करण्याकरता प्रवृत्त झाला त्याच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी काय भाव आहे, मी फक्त त्या भावनेचा स्वीकार करतो, बाकी कशाचा स्वीकार करत नाही बरं. म्हणून एखादं पान देवाला अर्पण करावं. आता अर्पण करावं, मग तुम्ही ते शंकराला अर्पण करा, महादेवाला अर्पण, आपलं विठ्ठला अर्पण करा, विष्णूला अर्पण करा. काही देवतेच्या बाबतीत विचार मांडलेला आहे, वैदिक देवता मांडलेली आहे, आणि त्या वैदिक देवतेची पूजा करताना हा विचार मांडलेला आहे बरं का बारकावाच्याच्या. एकंदरीत भगवंतांनी विचार मांडला, माझी भक्ती करायची ना, एखादं पान मला दिलं तरी चालेल, फक्त ते देत असताना भावपूर्वक द्या. असं पान कोणी अर्पण केलं आपल्याला कथा माहिती आहे. साक्षात रुक्मिणी मातेने भगवंताला तुळशीचं पान अर्पण केलं. का अर्पण केलं? अनेक कारण आहेत त्याची, भागवतामध्ये त्याचा विचार आलेला आहे. एक सत्यभामेला एक गर्व झाला होता, एक कारण आहे. आणि दुसरं एक कारण त्याचं सांगितलं जातं. एकदा नारद महर्षी फिरत 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 त्या भगवंताच्या महालामध्ये आले. सत्यभामा होती, आणि सत्यभामेने विचारलं, मुनिवर्य, माझी एक इच्छा आहे. म्हणजे काय इच्छा आहे? आता मला हा देव पती म्हणून प्राप्त झालेला आहे, देव पती म्हणून प्राप्त झालेला आहे. मग चांगली गोष्ट आहे नारदा, पण हाच पती मला पुढच्या जन्मातही मिळावा, याकरता काय करावं लागतं? नारदांनी सांगितलं, सोपा उपाय आहे. या जन्मामध्ये जे दान दिलं जातं ते पुढच्या जन्मात मिळतं, असा दानाचा विचार आहे बरं का. या जन्मामध्ये तुम्ही जर साखर वाटली लोकांना पोटभर, पुढच्या जन्मात फॅक्टरीचा चेअरमन होतोय बरं का. या जन्मामध्ये तुम्ही जर वस्त्र वाटली तर सूत मिलचा चेअरमन. या जन्मामध्ये जर हरभरे भरपूर वाटले तर पुढचा जन्माला हरभरे खाण्याचा, गोड्याचा. जे या जन्मामध्ये दिलं जातं ते पुढच्या जन्मात मिळतं, असा दानाचा विचार मांडलाय बरं का. तुम्ही या जन्मामध्ये जर सोनं दान दिलं तर सोन्यासारखं जीवन मिळतं बरं. तेव्हा सत्यभामेला भगवान नारदांनी सांगितलं, म्हणजे सोपं आहे. तुला आता हा देव पती म्हणून मिळालाय ना, ह्याला दान कर, पुढच्या जन्मामध्ये मिळेल. सत्यभामा म्हटली, नारदा तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण ह्याला घेणार कोणी? मी दान देऊ हो, पण या देवाला घेणार कोणी? हा सामान्य आहे का? नारद म्हटले, मी घेतो ना. म्हटले, काय मीच घेतो की? म्हटले, वा वा, चांगली गोष्ट आहे. म्हणते मग आणा म्हटले सगळं साहित्य पूजेचं, संकल्प सोडा म्हटले. हातामध्ये पाणी घेतलं, मंत्र म्हटले, आणि सत्यभामेनं पाणी सोडलं आणि सांगितलं, आता तुझा पती हा तुझा पती राहिला नाही, आता तो माझ्या अंकित बरं का. तिथून नारद महर्षी उठले आणि गेले देवाकडे. म्हणजे देवा चला, म्हणजे काय नाही, माझ्या पायाच्या पादुका तुम्ही डोक्यावरती घ्यायचे आणि चालायचं. म्हणजे
का मला तुमच्या बायकोनी दान दिले, आता माझी सेवा तुम्ही करायची. सत्यभामा दान करी उदोर नाही अंगीकारी, सेवकाच्या श्री घेऊन पादुका चाले. देव म्हटले बरं झालं नारदा, मला सोडवलास 16,108. एवढ्या उपाधीतून मला सोडवलास, मी मोकळा झालो नारदा, बरं झालं. म्हणजे आता तुझ्या बरोबर मी रिकामा झालो भजन करायला. पण सगळ्या राण्या एकत्र आल्या आणि सत्यभामेला विचारला, तू दान दिलीस पण तो तुझा एकट्याचा आहे का, आमचा आहे ना तो. तू कोणाला विचारून दान दिलीस? 16,108. आमचा सर्वांचा अधिकार आहे त्याच्यावरती. आम्हाला सर्वांना न विचारता तू आमच्या पतीला दान केलंस कसं? भांडणं सुरू झाली. परत नारदाकडे आले, सांगितलं नारदा असं असं घडले. म्हणजे बरोबर आहे, तो सगळ्यांचा आहे, एकटीला तुला दान करण्याचा अधिकार नाही. तू सगळ्याला विचारलं का? काय विचारायला, म्हणजे मी मुख्य आहे ना, मुख्य असलं तरी विचारावं लागतं. मग आता काय करायचं? त्या सगळ्या भांडायला लागलेत, आमचा आमचा पती मिळाला पाहिजे. म्हणजे सोपा उपाय आहे, जेवढं देवाचं वजन आहे तेवढं सोनं घाला, म्हणजे मी तुम्हाला परत देतो. ठरलं. सगळ्या राण्या एकत्र आल्या. आता पती आपला आपल्याला पुन्हा मिळवायचा आहे ना. आता ते सोनं एका पारड्यामध्ये आणि एका पारड्यामध्ये देवाला बसवलं. कोठारातलं सगळं सोनं संपलं, पण देवाचं पारडं काय वर जाईना. वर जाईना. सगळ्यांनी, सगळ्या राण्यांच्या अंगावर ते जेवढं सोनं होतं, सगळ्यांनी सोनं, सर्व अलंकार सगळे तिथं घातले, तरी पारडं वर येईना. बरं, सगळ्या विचार करू लागल्या, आता सोनच राहिलं नाही हो. किती असेल बघा ना. त्या भगवंताच्या पत्न्या होत्या हो, प्रत्येकीच्या अंगावर किती किती असेल. फक्त विचार करा प्रवचन झाल्यावर, आता नका करू. एखाद्या श्रीमंताच्या बाईच्या अंगावरती जर सोनं असू शकतो, हा जगाचा मालक आहे ना, ज्याने सगळं निर्माण केलंय, लक्ष्मीचा पती आहे. किती सोनं असेल. गंमत अशी, ते पारडं वर जाईना. सगळे स्तब्ध झाले, कुणाला काही सुचेना. बरं, असं कसंही घडू लागलं, असं कसंही घडलं. देवाचं वजन काय एवढं आहे का? एवढं सोनं घालून सुद्धा जात नाही. हे कोणाच्या लक्षात येईना. बरं, रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं. सगळ्यांनी सोनं तिथं दिलं, सर्वांना अहंकार झाला, पण जो भाव पाहिजे तो भाव कोणाच्या मनात नाही, आपल्या पतीविषयी. म्हणून रुक्मिणी मातेने विचार केला, आता आपण एक काम केलं पाहिजे, आपला भाव प्रगट केला पाहिजे. बरं काय. म्हणून रुक्मिणी माता अंगणामध्ये गेली, तुळशी वृंदावनाची पूजा केली. अनेक पिकलेलं पान तुळशीचं घेतलं बरं का पात्रामध्ये, ती घेऊन आली, भगवंताच्या चरणाची पूजा केली. आणि चरणाची पूजा केली, नतमस्तक झाली, आणि एक तुळशीचं पान त्या सोन्याच्या पारडात ठेवलं. तुळशीचं पान ठेवल्याबरोबर पारडं वर गेलं. तुळशीच्या पानाचं वजन किती? आणि 16,108 यांच्या अंगावरचं सोनं, याचं वजन किती? देवाने विचार केला, मी सोन्याला भुलत नाही, मी सोन्याला आकर्षित होत नाही. एक तुळशीचं पान जर मला भावनेनं दिलं तर मी आकर्षित होतो. पत्रम, एक तुळशीच्या पानाने सर्वांना देव आपलासा करता आला. 16,108. फक्त रुक्मिणी मातेने पुढाकार घेतला. बरं, सर्वांना तो देव मिळाला. काय करावं लागलं? काय नाही, फक्त एक तुळशीचं पान, पण ते कसं दिलं? भावपूर्वक, अहंकार टाकून. बरं का. आणि भावपूर्वक दिल्यामुळं सर्वांना देव प्राप्त झाला.
म्हणून फक्त देव काय पाहतो, देणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये काय भाव आहे त्या भावनेचा विचार करतो. म्हणून रुक्मिणी मातेने भगवंताला ते पान अर्पण केलं, पत्रम. दुसरा विचार आहे पुष्पम, फुल अर्पण केलं. कोणी अर्पण केलं? गजेंद्र नावाचा एक पशु होऊन गेला, आणि तो गजेंद्र नावाचा पशु सरोवरामध्ये पाणी पिण्याकरता गेला होता. आणि पाणी पिण्याकरता गेल्यानंतर पाणी पित असताना त्या सरोवरामध्ये नकर राहत होता, आणि त्या नकराने त्या गजेंद्राचा पाय धरला. बरं, आता पाय धरला, तो सोडवण्याचा प्रयत्न करतोय, तो नकर आत ओढण्याचा प्रयत्न करतोय, हा बाहेर ओढण्याचा प्रयत्न करतोय, तो आत ओढण्याचा प्रयत्न करतोय. गजेंद्राने विचार केला, आपली एकट्याची शक्ती इथं कमी पडेल, म्हणून सर्व भाऊबंधांना त्यांनी बोलवलं. गजेंद्राचे सगळे नातलग सोयरे सगळे आले. सगळ्यांनी गजेंद्राला सोडवण्याचा प्रयत्न केला. असं वर्णन केले, जे नकराचं आणि गजेंद्राचं युद्ध चालू होतं 1000 वर्ष चाललं होतं. 1000 वर्ष. तरीही तो सुटला नाही. त्या गजेंद्राने विचार केला, आता आपल्यातून सोडवणारा एकच देव म्हणतो, आपल्याला कोणी सोडू शकत नाही याच्यातून. म्हणून त्याच सरोवरामध्ये कमळ होतं, कमळ. आणि ते सोंडेनं त्याने घेतलं त्या गजेंद्राने, आणि ते घेऊन ते आकाशामध्ये असं भगवंताचा धावा केला. गजेंद्राचा धावा तोवा केला विठाई. महाराजांनी वर्णन केले, पांडुरंगे येई वो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे. आणि आर्त भावनेने गजेंद्राने ते कमळाचं फूल भगवंताला अर्पण केलं आकाशामध्ये. देवा धाव, नारायणा धाव असं म्हटल्याबरोबर ते कमळाचं फूल घेऊनच देव खाली उतरले. लक्ष्मी माता विचारते, कुठं चाललाय? देवाला बोलायला सुद्धा वेळ नव्हता. हा कहे ल ग ज, ग तिथं म्हटलं आणि खाली उपर्यंत ज. बर का, एवढ्या वेगाने देव आले. आणि देव आल्याने देवाने त्या गजेंद्राला त्या नकराच्या तडाख्यातून, संकटातून सोडवलं आणि गजेंद्राचा उद्धार केला. एक कमळाचं फूल गजेंद्राने देवाला अर्पण केलं, पण अर्पण करत असताना देवाने विचार केला, हा माणूस आहे का पशु आहे याचा विचार केला नाही. याच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला ना, म्हणून देवाला. बरं, एकदा भाव पाहिला ना, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या वर्णाचा आहे, कुठल्या वयाचा आहे, देव विचार करीत नाही. बरं, पशु आहे का माणूस आहे याचा विचार करत नाही. फक्त त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला भाव, आणि तो भाव पाहून देव प्रगट झाले आणि त्या गजेंद्राचा उद्धार केला. फार मोठी ती कथा आहे, पण कामापुरती मी आपल्याला सांगितली. नकराने देवाकडे तक्रार केली, देवा गजेंद्राचा उद्धार केला, मी तुझं काय वाईट केलंय? फार विस्तार आहे त्याचा, पुढची कथा मी आता सांगणार. फक्त लागू होता उतारा मी सांगितलं, माहिती असावं म्हणून तुम्हाला स्मरण करून दिलं. पुन्हा वाचा किंवा पुन्हा योग आल्यावर बघू. पुष्पम, त्या गजेंद्राने देवाला फुल अर्पण केलं. बरं, पत्रम पुष्पम फलम, फल. फल कोणी अर्पण केलं? शबरीनं. पुराणातली कथा आहे. त्या शबरीच्या अंतःकरणामध्ये इच्छा होती की प्रभू रामचंद्राचं दर्शन व्हावं. आणि योगायोग मातंग ऋषींची भेट झाली. आणि मातंग ऋषींची भेट झाल्यानंतर मातंग ऋषींनी सांगितलं, शबरी तुला आयुष्यात एकदा प्रभू भेटणार आहेत. बरं का, एकदा आयुष्यात प्रभू भेटणार आहे म्हटल्यानंतर त्या शबरीने रोज उठावं, अंगण झाडावं, सडा समर्जन करावं, बागेमध्ये जावं, फुलानावीत फळानावीत,
देवाला आसन टाकून ठेवावं, ती फळं ठेवावी, असा रोजचा नियम बरं का देव कधी येतील सांगता येत नाही. ती रोज वाट पाहायची का? मातंग वृत्तीने सांगितलं तर एकदा प्रभू तुला भेट देणारा दिवस सांगितला नव्हता. मग ती रोज हात उठावं, रोजचा नेम पहाटे उठावं, सदा समर्जन करावं, बागेतून फळं फुलं त्या वनातून आणावी, सगळं आसन मांडून ठेवावं, फळं आणून ठेवावी, एकदा प्रभू आले की प्रभूला द्यावं, असा रोजचा नेम. बराच काळ गेला बरं का, बराच काळ गेला. आणि योग असा एक दिवशी प्रभू त्या मार्गाने जाता 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 शबरीच्या त्या आश्रमामध्ये गेले. फार तिला आनंद झाला. आणि रोजची तिची ती पूजा चालूच होती, आसन टाकलेलं होतं. आल्याबरोबर आदरातिथ्य केलं प्रभूचं, आसनावरती बसवलं. आता वनामध्ये काय असणार आहे, फळं फुळं पानं यानंच बरं का सजवायचं देवाला. त्याच्यामध्ये वर्णन केले बालक्रीडेमध्ये. गोपाळ देवाबरोबर वनामध्ये गेले आणि वनामध्ये गेल्यानंतर त्या गोपाळने ठरवलं आपला हा देव कोण आहे, राजा आहे. आता राजाचं सिंहासन करायचं. तिथली झाडाची फांदी लाकडं गोळा केली, आणि त्याचं निर्माण केलं बरं का. त्या झाडाचंच आसन, झाडाचीच पानं यानं असं सिंहासन केलं आणि देवाला हार घातले, त्या पानाचे फुलाचेच घातले आणि सगळ्यांनी सुरू केलं, गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. तिथं सिंहासन सोन्याचं नव्हतं, हे झाडापाल्याचंच होतं बरं का. तसं आसन केलं होतं शबरीनं देवाला. आल्याबरोबर वाद्य पूजा केली, प्रभूंना त्या आसनावरती बसवलं, पुन्हा पूजा केली. नेम आहे, एकदा आपल्या दारामध्ये अतिथी आला की पहिल्यांदा दारात पायावरती पाणी घालावं बरं, पुन्हा आत आल्यानंतर पुन्हा वाद्य पूजा करावी, असा नेम आहे. आणि त्याप्रमाणे सगळी देवाची पूजा केली. आणि देवाची पूजा केल्यानंतर आता त्या पूजेमध्ये देवाला काहीतरी खायला दिलं पाहिजे, म्हणून तिने बोर आणली होती. आणि ती बोर आणली होती, अशी आणली होती, प्रत्येक बोर गोड आहे काय बघितलं होतं बरं का. देवाला ते गोड लागावं, देवाला ते गोड लागावं. आज आपण जर बाजारामध्ये जर आंबा आणायला गेलो तर त्या दुकानदाराला काय म्हणतो, थोडा चिरून दाखवा गोड आहे का. फक्त तो एकच दाखवतो, एक आणि देतो दुसरा बरं का. कारण सगळे आंबे पिकलेले नसतात. पिकलेला एक आंबा शॅम्पल करता ठेवलेला असतो, आणि तो शॅम्पलचा आंबा वेगळा आणि देण्याचा आंबा वेगळा, असा व्यवहारातला आहे बरं का. पण शबरीने विचार केला, आपल्या प्रभूला फळ एकही आंबट लागता कामा नये, म्हणून ती फळं चाकून आणली होती. असं ते द्रोण तयार केला होता पळसाच्या पानाचा. पूर्वी पळसाची पानच होती, आता राहिली नाहीत, आता कागद आले. पळसाचं पान हे पवित्र आहे बरं का. देवाला नैवेद्य देत असताना एक केळीचं तरी पान पाहिजे, नाहीतर पळसाचं तरी पान पाहिजे. कागदावरती देवाला नैवेद्य देऊ नये. आपण सुद्धा खाऊ नये, लक्षात ठेवा. अन्न पवित्र आहे आणि पवित्र अन्नाला पात्र सुद्धा पवित्र असावं. म्हणजे जेवण्याकरता पात्र सांगितलंय, चांदीच्या ताटात जेवावं. पण पात्र पवित्र आहे ना. देवाची पूजा करण्याकरता पात्र लागतं कुठलं, तांब्याचं, ते पवित्र आहे. आता लोखंड आलंय व त्याला आपण काय म्हणतो, पॉलिश केल्यावर स्टील. पण खरी जेवणाची पद्धत आहे पळसाच्या पानावरती. पत्रावळी आता राहिल्या नाहीत, पळसाच्या पानाचं डुप्लिकेट कागद आलाय बरं का. ते दिसताना पळसाचं पान दिसतंय पण कागदच असतो. तात्पर्य पळसाच्या पानावरती नैवेद्य देवा दाखवावा असा विधी आहे. म्हणून पळसाच्या पानामध्ये ती बोरं आणलेली आहे आणि प्रभूच्या समोर ती दिलेली आहे बरं. आणि ती प्रभूने खायला सुरुवात केली बरं, खायला सुरुवात केली.
लक्ष्मण बरोबर होता. लक्ष्मणाने त्यातलं एकही फळ खाल्लं नाही बरं का. पण प्रभू रामचंद्र ते फळ खात असताना प्रभू रामचंद्राकडे लक्ष्मणाने पाहिलं आणि विचारलं, प्रभू अहो तुम्ही फळ खाताय, विचार केला का म्हणले. काय म्हणले, अरे झाडाची ताजी फळं आहे, ही काय फ्रीज मधली नाही. हा, फ्रीज मधली फळं शिळी असतात हो. उद्या सकाळी पूजा देवाची करायची आहे, माणसं काय करतात, रात्री आदल्या दिवशी आणून ठेवतात, ती ताजी आहे. हा हा, फ्रीज मध्ये ठेवलेलं सगळं जवळजवळ ते दुसऱ्या दिवशी शिळ होत आहे. मी पुढचा विचार सांगत नाही. सांगितलं, अरे लक्ष्मणा तिने झाडाची ताजी आणलेली फळ. देवा प्रभू तुम्ही सांगताय बरोबर आहे हो, ताजी आणलेत पण उष्टेत ना, उष्टे. अरे उष्टी जरी असली त्याची चव चाकण्याकरता ती तिने उष्टी केली, खाण्याकरता म्हणून केली नाहीये. पण जेव्हा ठीक आहे चव चाकण्यामुळता करता करण्याकरता तिने ती खाल्ली, पण तुम्ही त्या शबरीकडे पाहिलं का, म्हणजे काय अहो तिनं दात कधी घासलेत का, आंघोळ कधी केल्या का, तिचा अवतार तर बघा, तिचे केस बघा, विंचरले तर आहेत का बघा, दात कधी घासलेले नाहीत. आणि अशा त्या शबरीची तुम्ही उष्टी फळे खाता. लक्ष्मणाने म्हणणं देवाने ऐकलं, देव हसायला लागले. लक्ष्मणा हे तुला कळायचं नाही, तू शबरीला पाहिलं, मी शबरीला पाहिलं नाही. तू कोणाला पाहिलं, शबरीला पाहिलं, मी शबरीला पाहिलं नाही, मी शबरीच्या अंतकरणातला भाव पाहिला बरं का. तिच्या भावनेचा विचार करून मी फळ स्वीकारलेलं आहे, शबरीनं दिली म्हणून मी स्वीकारलेलं नाहीये. तात्पर्य काय, फक्त देव भावनेचा विचार करतो बरं का. म्हणून फळ देत असताना भावना असावी, भावनेनं देवाला द्यावं. फलम फलाचा विचार म्हणला आणि त्याच्या पुढे विचार म्हणला तोयम, तोय म्हणजे पाणी. रंती देव नावाचा एक राजा होऊन गेला आणि एक दुष्काळ पडला होता, आणि दुष्काळ पडल्यानंतर आता पाणी नव्हतं. आणि त्या काळामध्ये देवाची पूजा करण्याकरता सुद्धा पाणी नव्हतं. एवढ्या अट्टासाने त्या राजाने देवाच्या पूजेकरता एवढ्या अट्टासाने पाणी अर्पण केलं. देव प्रगट झाले का, याने मला जे पाणी दिलं ते भावनेनं दिलं. म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम, 4 गोष्टी सांगितल्यात बरं. त्यातला दुसरा विचार आपल्या समोर सांगतो. का असा 4 प्रकारचा इथे विचार मांडला. त्या 4 वस्तूच देवाला दिल्या पाहिजेत असं काही नाही, याच्या व्यतिरिक्त काही दिलं तरी चालतं बरं. पण प्रत्येकाच्या मागे एक भाव आहे. कधी कधी झाडाला पानं असतात, फुलं नसतात. मग त्या काळात काय करायचं, पानंच अर्पण करायची. काय काय काळामध्ये फुलं भरपूर असतात पण फळं नसतात, त्यावेळी फुलंच अर्पण करायची. काय काय वेळेला फळं असतात पण फुलं नसतात, त्यावेळी फळ अर्पण करायचं. आणि काय काय वेळेला पानही नसतं, फुलंही नसतं, फळही नसतं, त्यावेळी मात्र पाणी अर्पण करायचं बरं. असं कधी घडत नाही जगात पाणी नाही. एखाद्या वेळेला तुम्हाला फुल मिळणार नाही, पान मिळणार नाही, फळ मिळणार नाही, पण पाणी मिळणार नाही असं कधीच घडणार नाही. म्हणून या 4 पैकी एखादी वस्तू देवाला अर्पण करता येते. फक्त ती अर्पण करत असताना भावपूर्वक अर्पण करायचे. वस्तू म्हणून देवाला अर्पण करायची नाहीये. म्हणून तुम्ही पहा, तुमच्या अनुभवाचं सांगतो. श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणाची पूजा करतात माहिती आहे ना. आता तो पुडा निघालाय, पॅकिंग करून ठेवलेला असतो. त्या सगळं ते पॅकिंग मध्ये ठेवल्या, खारका किडून गेलेले असतात बरं. खारका किडून गेलेले असतात, खोबऱ्याला वास सुटलेला असतो.
तरी लोक म्हणतात सत्यनारायण पूजेचा पुडा द्या. कधी पॅकिंग केलं काय माहिती. आता त्या पूजेला माणसं साहित्य आणतात आणि दुकानात गेल्यानंतर माणसं म्हणतात, हो दुकानदार दादा खारका पाहिजे. दुकानदार विचारतोय घुटीला पाहिजेत का पूजेला पाहिजे. घुटी माहिती आहे ना, हा लहान मुलाला ओघळण्याकरता खारका असतात, त्या खारका वेगळ्या आणि पूजेच्या खारका वेगळ्या. तो विचारतोय हा पूजेच्या सुपाऱ्या पाहिजेत का खायच्या सुपाऱ्या पाहिजेत. बरोबर आहे. हा खायचे बदाम पाहिजेत का पूजेचे पाहिजेत. त्याच्या पुढे जाऊन सांगू. दुकानदार विचारतोय तुम्हाला वापरायला कपडे घेणार आहात का आहेराला घेणार आहात. हा दान करायचे पदार्थ वेगळे आणि वापरायचे पदार्थ वेगळे. आम्ही पंक्तीला घालताना रेशनचे तांदूळ घालतो आणि घरात खाताना रत्नागिरी 24 खातो. बरं म्हणजे दान करत असताना आमची भावना कशी बघा. मला भावनेचा विचार मांडायचा आहे. ती खारका देवाला देतात, सुपाऱ्या देवाला देतात, पानं देतात, वस्त्र देतात, सगळं जवळजवळ हलक्या दर्जाचं असते. बरं हलक्या दर्जाचं असते, फार त्याची किंमत नसते. मग ते हलक्या दर्जाचं असतं. माणसं त्या देवाला देतात, देणाऱ्याची भावना त्याच मानाची असते. बरं सारखं देवाला हलकं द्यायचं आणि देवाकडून चांगलं मागायचं, तो का वेडा आहे होय. हा त्याचा स्वभाव आहे. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्ततैव भजाम्यहम्. जसं तुम्ही देवाला द्याल तसं तो आपल्याला देतो. बरं आपण जर चांगल्या भावनेनं दिलं तर तो चांगलं देतो, वाईट भावनेनं दिलं तर तो आपल्याला वाईट देतो. का आपली भावना जशी आहे तसं आहे. बरं तो पदरचं काही देत नाही. देव पदरचं काही देत नाही. आज आमच्या तुमच्या भावनेचा विचार करून देव देतो, लक्षात ठेवा. मग देत असताना देवाला तुम्हाला जे द्यायचं आहे चांगल्या भावनेनं द्या. चांगल्या भावनेनं दिलं तर चांगलं मिळेल. पर अक्षय तृतीयेला एक ठिकाणी भूमिपूजन करायला गेलो. 2-3 ठिकाणी त्या का बेळगाव भागात होतो. म्हणजे महाराज आहे तर महाराजांचे हस्ते पूजन करावं. एकाने पूजेला बोलवलं. पहिला नारळ फोडला, नासका लागला. दुसरा फोडला, तोही नासकाच लागला. बरं ते म्हणजे महाराजात तिसरा नारळ नाही, राहू दे म्हटलं, आता याच्यावरती बघूया म्हटलं. बरं आणि काल एकाकडे पूजा करायला गेलो. पहिला नारळ फोडला, इतका चांगला लागला, त्याला म्हणलं तुमचं काम चांगलं होणार. बरं हा ज्याने नारळ दिला नासका, भावना चांगली नव्हती. भावनेवरती लक्षात ठेवा. हा म्हणून देवाला कधी दोष द्यायचा नाही. आपण ज्या भावनेने करतो त्या भावनेप्रमाणे आपल्याला फळ मिळतं. आपण ज्या भावनेने करतो ना त्या भावनेप्रमाणे आपल्याला फळ मिळतो. देव काही आपल्या पदार्थ देत नाही. तुम्ही जसा भाव देवाला अर्पण कराल त्याच भावनेने आपल्याला देतो. प्रसिद्ध उदाहरण आहे महाभारतातलं. एकदा भगवान श्रीकृष्णाच्या करंगळीला लागलं होतं आणि द्रौपदीने आपला शालू फाडला. बर का, शालू फाडला आणि भगवंताच्या त्या करंगळीला बांधला. कोणी फाडतंय? हा कोणाच्या करंगळीला लागलं, रक्त यायला लागलं तर माणसं काय म्हणतात, जुना कपडा बघा, जुना. हा जुना कपडा बांधला जातो. बर पण त्या द्रौपदीने भगवंताच्या करंगळीला आपला शालू पाडून तो बांधला. देवाने त्याचा विचार केला, हिनं भावनेनं मला दिलंय. आणि ज्यावेळी वस्त्रहरण सुरू झालं त्यावेळी देवाने वस्त्र पुरवायला देवाला द्रौपदीला सुरुवात केली. हा
नवे नवे देवच वस्त्र बनला. कशाचा परिणाम? शालू फाडून दिल्याचा परिणाम. आम्ही जुनार देतोय, आपल्याला देव जुनच देणार, नवी देणार नाही. भाव फार महत्वाचा लक्षात. म्हणून ज्या भावनेनं आपण देवाला द्यावं त्याच भावनेनं देव आपल्याला फळ देतो. म्हणून तर भगवान सांगतात, तुम्ही कोणती वस्तू मला अर्पण करा, ते अर्पण करण्याच्या मागे अंतःकरणामध्ये भाव लागतो. कारण देवाला फक्त भावनेचा संबंध आहे. देवाने वर्णन केले, तर फार सुंदर वर्णन केले. देव म्हणतात, आम्ही भावाचे पाहुणे भुकेले. आम्हाला भावनेची भूक लागते, आम्हाला वस्तूची भूक लागत का? देव नित्य तृप्त आहे. देव नित्य तृप्त आहे. फक्त देवाला भाव पाहायचा आहे भक्ताच्या अंतःकरणातला. बाकी तो काही पाहत नाही. येणारा मनुष्य कुठल्या जातीचा तो पाहत नाही बरं का. त्याचा रंग पाहत नाही, त्याची उंची पाहत नाही, त्याची कपडे पाहत नाही, त्याचं वय पाहत नाही, त्याचं कुळ पाहत नाही. फक्त त्याचा भाव पाहतो, भाव. एकदा त्या गोकुळामध्ये असा प्रसंग घडला. एक गरीब गोपाळ होता बरं का, फार गरीब होता. त्याची आई उष्ण आणून प्रपंच करायची. त्या गोपाळाला वाटलं, आई एकदा माझी इच्छा आहे कृष्णाला ताक द्यायची. कृष्णाला आपल्याकडे नाही आहे, त्याला घरी बोलवावं सुद्धा अवघड वाटतंय, पण माझी इच्छा आहे आई, एकदा हरकत नाही. आणि एके दिवशी असा प्रसंग घडला, त्या आईने कुठून तरी उष्ण ताक आणलं आणि ते ताक आणल्याने आपल्या त्या मुलाला तिने ताक दिलं बरं का. ताक दिल्यानंतर ते ताक त्या गोपाळाने घेतलं आणि ते तोंडाला लावलं. तोंडाला लावलं आणि तोंडात गेलं. आणि तोंडात गेल्यानंतर त्या गोपाळाला आठवण झाली, अरे अरे म्हणजे देवाला ताक दिलं पाहिजे, देवाला ताक दिलं पाहिजे. आज योगायोगाने मिळाले, पण गंमत अशी, वाटीतलं संपलं होतं, तोंडात होतं पण पोटात गेलेलं नव्हतं बरं का. अशी परिस्थिती आहे. वाटीतलं संपलं होतं, पोटात गेलेलं नव्हतं, पण ओटात होतं. तो तसाच गोपाळ उठला आणि पळत 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 गेला कृष्णाकडे. कृष्णा, खुणवलं, तोंडात ताक होतं ना, तोंड उघड, तोंड उघड. देवाला काय कळलं ना, उघड म्हटल्यानंतर देवाने आ केलं. आ केल्यावर आपल्या तोंडामध्ये जे ताक होतं, ती ताकाची पिचकारी देवाच्या तोंडात मारली होती. ते देवाने सेवन केलं. देवाला वाटलं, रे पेंद्या, आज मला अमृत पिल्यासारखं वाटतं रे. उष्ट आहे. तुकोबाने वरण आहे, गवळीयाची ताक पिरे काय पोरे चांगली, एवढा त्याचा छंद मोठा. काय अहो, त्यांची लाळ गळत होती, शिंबूड गळत होता आणि त्यांच्या उष्ट देवाने खाल्लं का? फक्त भाव पाहिजे बरं का. म्हणजे एवढा भावनेचा भक्तीमध्ये संबंध आहे, लक्षात ठेवा. म्हणून इथं भगवान सांगतात, मला तुम्हाला जर काही द्यायचं असेल, वस्तू कोणती द्या, फक्त ती देताना भावपूर्वक मला द्या बरं का. आणि भावपूर्वक जर तुम्ही ती मला दिली ना, मी त्याचा स्वीकार करतो, मी त्याचा स्वीकार करतो. कोण देतो याचा मी विचार करत नाही. इथं वर्णन केले देवाने. मग निश्चिम भाऊल्लाशे मजार पावयाचे नेमिषे, फळ आवडे एक तैसे भल तयाचे हो. तो देणारा कोणीही असो, मी तो विचार करत नाही. फक्त त्याच्या अंतःकरणातला भाव, अंतःकरणातला भाव. सुदाम देवाने भगवंताला पोहे दिले. पोहे कसले दिले? कोरडे. आम्ही रोज फोडणी टाकून देवाला दाखवतो. एकदा तर देवाने खाल्ले.
काय? आम्ही फोडणी टाकून खातो, चांगल्या तेलामध्ये, चांगल्या जातीचे. हा, त्यात काही बरेच पदार्थ टाकून. एकदा तरी देवाने खाल्लेत का? आणि सुदामाचे कोरडे पोहे खाल्ले हो, फके कोरडे. हा, फके मारे कोरडे पोहे सुदाम देवाचे, फके बर का. हा, म्हणजे कोरडे पोहे खाल्ले का? त्या सुदाम देवाचे पोहे कोरडे होते पण भाव संपन्न होते. आमचे फोडणी टाकलेले आहेत पण भावाचा संबंधच नाही. म्हणून फक्त देव भावनेचा विचार करतो, बाकी कशाचा विचार करत नाही. तो अर्पण करणारा कोणी असो, मग एखादा पदार्थ भावपूर्वक अर्पण करण्याकरता कोणी जर आला ना, देव कसा होतो देवाचं वर्णन केले ज्ञानोबांनी. त्या भावनेला देव भुलतो बरं का. देवाने वर्णन केले, अर्जुना अरे एका भक्ताने भावपूर्वक मला फूल अर्पण केलं, आणि फुल अर्पण केल्यानंतर फुलाचा संबंध तोंडाशी आहे का नाकाशी आहे? नाकाशी आहे. देव म्हणा लागले, अरे अर्जुना त्या भक्ताने फुल दिलेलं मी ते नाकाकडे नेण्याच्या ऐवजी तोंडात घातलं बरं का, भावनेच्या भरात. हा, त्या भक्ताचा भाव पाहिल्यानंतर हे नाकाकडं न्यावं मला हे कळलंच नाही. मी स्वतःला विसरलो, आणि ते नाकाकडे नेण्याच्या ऐवजी मी तोंडात घातले, असं देवाने वर्णन केले बरं का. त्याचा अर्थ भावपूर्वक कोणतीही वस्तू देवाला फार आवडते, देव स्वतःला विसरतो. एक प्रसंग सांगतो आपल्याला कळेल भावनेमध्ये काय सामर्थ्य आहे. एका भक्ताच्या घरी त्याचे गुरु महाराज आले, आणि गुरु महाराज आल्यानंतर त्यांनी सर्व पूजेची तयारी केली. सर्व पूजेला साहित्य लागतं ते सगळं चांगल्या प्रतीचं आणलं. येता सांग पूजा त्यांची केली. पूजेचा कार्यक्रम संपला. आणखी काही भक्त गावामध्ये होते. तिथून ती पूजा संपल्यानंतर ते गुरु महाराज दुसऱ्याच्या घरी गेले, आणि ती पूजा आवरल्यानंतर ते आवरावरी करता 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 त्या लक्षात आलं की महाराजांना आणलेला मोगऱ्याच्या फुलाचा हार खुंटीला तसाच राहिला. का? त्याला एवढा आनंद झाला होता की माझ्या घरामध्ये माझे गुरु आले. त्या आनंदाच्या भरामध्ये तो हार घालायचा विसरला. त्याने विचार केला शेजारच्या घरात गेलेत, आपण तिथं जाऊन घालावा. म्हणून ते आवरावरायचं काम थांबवलं. तो मोगऱ्याचा फुलाचा हार घेऊन तो पळत 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 शेजारच्या घरात गेला. पूजा होईपर्यंत गेला, आणि तो हार घालण्याकरता गेले. म्हणजे महाराज म्हणजे थांब, तुझ्या घरामध्ये मी आता आलो होतो, तू माझी पूजा केली, आता पुन्हा तो हार घालण्याकरता कशा करता आला? त्याने सांगितलं, महाराज खरं सांगू का म्हणे, तुम्ही माझ्या घरामध्ये आल्यानंतर मला एवढा आनंद झाला, त्या आनंदाच्या भरामध्ये मी हार घालायचं विसरून गेलो. महाराज म्हणजे आता घालू नको. विसरण्यामध्ये जो आनंद आहे तो घालण्यात आनंद नाही. तो हार घालण्यामध्ये जो विसरण्यामध्ये आनंद होता ना, आता तो घालण्यामध्ये आनंद नाहीये. हा, तसं आनंदाच्या भरात देव सुद्धा विसरतो. अरे अर्जुना, फळ दिल्यानंतर फळाचं देठ काढलं पाहिजे, पण मी देठासहितच खातोय. फूल दिल्यानंतर ते नाकाकडे न्यायला पाहिजे, पण ते मी तोंडाकडे नेतो. हुंगायला पाहिजे, पण त्या भावनेचा परिणाम बरं का, म्हणजे भावाला देव एवढा भुलतो. भावाला देव एवढा भुलतो, बाकी कशाला देव भुलत नाही. आज परमार्थामध्ये, भक्ती क्षेत्रामध्ये ऊन जर काय असेल तर आज आमच्याकडे सर्व काही चांगलं आहे, फक्त भाव नाही. हा, भाव नाही आहे. हा, देवाची भक्ती करण्याकरता काही लागत नाही, फक्त भाव लागतो. भावची कारण. हो, दुसरं काही लागत नाही. लक्षात, फक्त भाव.
नवे नवे तुकोबरांनी वर्णन, भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठावती. ज्याच्या अंतकरणामध्ये देवाविषयी भाव आहे ना, त्याला देव लवकर प्राप्त होतो. म्हणून आज भक्ती करण्याकरता काही लागत नाही, फक्त भाव असावा लागतो. आणि तो भाव कुठं आहे? प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये. अंतकरणामध्ये असलेला भाव तो देवाच्या समोर प्रगट करायचा आहे. आणि प्रगट करण्याकरता काहीतरी निमित्त लागते, काहीतरी निमित्त लागते. ते बोलून दाखवता येत नाही. या पद्धतीने जर आपल्याला देवापर्यंत जायचं असेल, देव प्राप्त करून घ्यायचा असेल, तर एका भावाच्या बळाने देव प्राप्त करता येईल. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळे आवळे तैसा हरी. भावाच्या बळाने. त्या गवळणीने वर्णन केले, जे योगी लोक ध्यान करतात त्यांच्या ध्यानाला कधी देव गेला नाही, पण आम्ही हाक मारली की येत होता, कृष्णा योगी या दुर्लभ तो मी आधी केला साजनी, पाहता पाहता मना न पुरीची धनी. एवढं भावनेमध्ये सामर्थ्य आहे बरं. आणि त्या भावाच्या बळाने देव आपलासा करता येतो. आणि तो भाव प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आहे. पण त्याकरता एक विचार मांडला, तो भाव शुद्ध पाहिजे. भाव कसा पाहिजे? शुद्ध पाहिजे बरं का. आज आमच्या तुमच्या अंतकरणामध्ये भाव आहे, पण शुद्ध नाहीये. शुद्ध भाव देवाला आवडतो, बाकी काही आवडत नाही. शुद्ध भावाचा एक विचार मांडला स्वतंत्र, विस्तार आहे त्याचा आणखी बरं का. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुका म्हणे आम्ही भोया भावे सेवा, घ्यावी जी केशवा करीतो ऐशी. एखाद्याच्या माणसाची कपडे घाण असतात, पण भाव चांगला असतो बरं. एखाद्याच्या माणसाच्या अंगावरती कपडे चांगले असतात, पण भाव चांगला नसतो. वरचं चांगलं असावं का आतलं चांगलं असावं? आज आमचं वरचं चांगलं आहे, पांढरं शुभ्र आहे, पण आतून मात्र भरलेला आहे, नको नको ती घाण आहे बरं. म्हणून देव वरपंगाला कधी भुलत नाही बरं का, अंतरंगाला बोलतो. वरपंग नको देवा घ्यावी, तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. म्हणून वरपंग राहा, माणसाने वरूनही स्वच्छ राहावं. वरून जसं स्वच्छ असावं तसं आतूनही स्वच्छ असावं बरं. म्हणून मी गमतीनं सांगतो, माणसं प्रवचनाला येतात, कार्यक्रमाला येतात, पण चांगल्या भावनेने येत नाही बरं का. मी तुमच्यातलं सांगत नाही बरं का, बाहेरचं सांगतोय. प्रवचनाला येताना फाटकं चप्पल घालून येतात आणि जाताना नवीन घालून जातात बरं. भावना चांगली नाही, भावना चांगली नाही आहे. म्हणून भाव शुद्ध असावा. आणि शुद्ध भावनेनं तुम्ही काहीही करा, देव त्याचा स्वीकार करतो, त्याचा देव स्वीकार करतो. म्हणून एखादी वस्तू देवाला अर्पण करायची ना, ती भावपूर्वक अर्पण करा. आणि भावपूर्वक वस्तू केलेली अर्पण तीच भक्ती आहे. ती क्रिया नाही, दिसाला क्रिया आहे, पण ती भक्ती आहे. आणि भाव नसेल तर ती क्रिया आहे. म्हणून इथं भगवान सांगतात, असा भाव मला तुम्ही अर्पण करा, बाकी मला काहीही लागत नाही. पत्रम पुष्पम फलं तोयम योमे भक्त्या प्रयच्छति, तदम भक्तो पौरुतमस्नामी प्रेतात मनहा. बघ निश्चिम भाव उल्लाशे, मज अर्पावयाची निमिषे, फळ एक आवडे तैसे भल तयाचे हो. सर्वांना भक्ती करता येते, कुठल्या जातीचा धिक्कार केलेला नाही, कुठल्या कुळाचा, कुठल्या वयाचा, कुठल्या लिंगाचा धिक्कार केलेला. सर्वांना भक्ती करता येते, सर्वांना भक्ती करण्याचा अधिकार आहे. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार नरगे चिंता कोणाशी, फक्त शुद्ध भावनेनं करायची. आणि शुद्ध भावनेने केलेली भक्ती तो परमात्मा त्याचा स्वीकार करतो आणि त्याच्या जीवनामध्ये त्याला फळ चांगलंच मिळतं. अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये घडावी. आणि ती भक्ती घडण्याकरता त्या भावनेचा विचार आपण थोडासा केलेला आहे. त्या भगवंताकडे एवढंच मागायचं आहे, असा देवा आमच्या अंतकरणामध्ये भाव शुद्ध राहावा,
शुद्ध भाव आमच्या अंतःकरणामध्ये राहावा. आणि तो राहण्याकरता आम्हाला तसं धैर्य, तसं सामर्थ्य दे. दिवसेंदिवस आमचं जीवन भ्रष्ट होत चाललेलं आहे. म्हणून मी आरंभाला सांगितलं, प्रदूषण वाढत चाललेलं आहे. पण देवा, आमच्या अंतःकरणातला भाव मात्र बदलू देऊ नको. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा आज आम्ही तुझ्याजवळ कशामुळे आलो? भावनेमुळं. पण त्या भावात अंतर पडू देऊ नको. भावात पडलेलं चालेल, ते सुद्धा पडू नये. पण तुझ्याविषयी असलेला भाव, त्यात जर अंतर पडलं तर देवा आम्ही दूर जाऊ. आणि तुझ्यापासून दूर गेलं तर देवा जगण्यामध्ये काही अर्थ नाही बरं का. म्हणून आता माझ्या भावा अंतराय नको देवा. आमचा भाव तुझ्याविषयी अखंड राहावा आणि त्याच्यातूनच तुझं दर्शन आम्हाला घडावं आणि आमचं जीवन कृतार्थ व्हावं, अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून आपण सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे